राजकीय लोक पक्ष कोणताही असू द्या स्वतः निवडून येण्यासाठी मरमर करतात रात्रंदिवस आणि त्यांच्यासाठी पण तुम्ही पण हे गोष्ट तुम्ही यातून लक्षात ठेवा तुमच्या लेकरासाठी कोणी मरमर करत नाही तुमच्या जातीसाठी कोणी मरमर करत नाही त्यासाठी तुम्हाला मरमर करायची तुमच्या लेकरासाठी आणि तुमच्या जातीसाठी हे शब्द लक्षात ठेवा सगळ्यांनी झटून राहायचं एकाला परमा गाठायचा आहे कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या त्यांनी स्वतःच्या लेकरावर गुलाल टाकण्यासाठी आता सज्ज व्हायचं 75 वर्ष झालेत मराठा समाज वाट बघतोय आरक्षणाची आम्ही का अंतिम टप्प्यात थोडं राहिले त्याला पण कळलं थोडं राहिलं म्हणून त्याला पण कळलं थोडं राहिलं फक्त 8-9% मराठा राहिला आरक्षणात जायचं शाळेला ह्या बारीना दंगा भरायला मागचे मित्र आपण मायबाप समाज आपला वाट बघतो आरक्षण कधी मिळत देण्याची जबाबदारी तुमची माझी 2 मुद्दे सांगितले रणभूमीत उतरायचं पहिलं सांगितलं एकजुटीनं राहून आपल्या जातीच्या अंगावर गुलाल फेकायचा दुसरं सांगितलं आणि तिसरं सांगतो आपण बाहेर पाडल्याशिवाय आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही अजिबात सोशल मीडियावरती व्हॉट्सअप फेसबुकला बघायचं नाही तुम्ही आता जिथं उभा असता तिथूनच आता शब्द ऐका आणि जागावर उभा राहा जागावर बसा कारण इकडून आता यांना फोन यायलेत यांना फोन यायला लागले तर तेव्हा एकांना सांगते रस्त्यावरती सगळे लोक उभा आहेत म्हणून माझी विनंती आता आहे तिथून ऐका आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो हे काय झालं आपल्या ध्वजी होती तिकडं आपल्या ते आपली आंतरराष्ट्रीय लेवलची मराठी देशातली सगळ्यात मोठी सभा झाली तिकडं पण काही वेळेस गावकऱ्यांचं ऐकायला लागतं हे तुम्हाला माहित नाही म्हणून सांगतो तुम्ही म्हणता आता इथं बेताडावर पत्र्यावर सगळ्या दुनियात गावात लोक बसणार मग इथं का ठेवली तर त्याचं उत्तर सांगतो आणि तुमची दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो इथं ठेवण्याचं कारण ही शेवटची बैठक मग गावकऱ्यांचं म्हणून होतं आमच्या गावात ठेवा आजूबाजूला ठेवण्यापेक्षा शेवटची बैठक म्हणल्याच्या नंतर आमच्या गावात ठेवा म्हणून आपण गावात ठेवली म्हणून तुम्हाला थोडाफार त्रास होणार आहे बसायला उठायला त्रास होणार आहे जागा मिळणार नाही म्हणून तुम्हाला ही गोष्ट माहित नव्हती म्हणून सांगितली की गावात ठेवण्याचं कारण हे ते गावकऱ्यांचं म्हणणं होतं तुम्ही शेवटचा शब्द वापरला आणि शेवटचे म्हणल्यावर कारण 29 ऑगस्टला मुंबईला जायचं म्हणल्याच्या नंतर परत बैठक होणार नाहीये तर मग इथे ठेवा म्हणून आपण ही गावात बैठक ठेवली म्हणून तुम्हाला बसायला जागा नाही मिळणार तुम्हाला थोडा त्रास होईल त्याबद्दल मी गावकऱ्याच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो तुमचे संदेश विषय